नमस्कार मित्रांनो. आजच्या सत्य घटनेत आपलं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशा सत्य घटना ऐकायला आवडत असतील तर कथेला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूयात. आग्रा जिल्ह्यातील संथा हे छोटे गाव. या गावात राहणाऱ्या 23 वर्षीय विकासचा विवाह दीक्षा हिच्याशी झाला. दीक्षा अवघी 18 वर्षाची होती. दोघेही जवान होते, तारुण्याच्या जोशात होते. नवयौवनाने बहरलेल्या दोघांनाही संयम उरला नव्हता. परिणामाची जाणीव नव्हती. जगावेगळे काहीतरी करण्याची त्यांची मोठी उर्मी त्यांच्यात भरली होती. वास्तविक संसाराची जबाबदारी समजून घेऊन जगणे हे त्यांचे कर्तव्य होते. पण या नवथर वयात कर्तव्य जबाबदाऱ्यांची जाणीव असणे तसे कठीणच होते. ते अत्यंत बिनधास्त आणि बेभान जगत होते. त्यांना समजावण्याची जबाबदारी साहजिकच विकासची आई म्हणजे दीक्षाची सासू ललिता हिच्यावर आली होती. ललिता ही सासू झाली असली तरी अजून जवान होती. तिला जवानीच्या गरजा समजत होत्या. मात्र या गरजा विकास आणि दीक्षा या दाम्पत्याने बंद खोलीत पूर्ण करून घ्यावेत अशी घरातील वडीलधारी म्हणून तिची अपेक्षा होती. मात्र विकासने ताळतंत्र सोडले होते. गावातीलच एका महिलेशी त्याचे अनैतिक संबंध होते. वयाने जास्त असलेल्या महिलेची त्याचे संबंध आहेत हे दीक्षाला काही दिवसातच समजले. तसा तिला राग आला. तिने पतीसमोर हा विषय काढला. तेव्हा त्याने कोणतेही आढेवेढे न घेता आपले संबंध कबूल केले. ती रागाने फुगून बसली. तेव्हा तिला मिठीत घेत तो म्हणाला, "अगं, आयुष्य एकदाच मिळते, मस्त जगायचं. म्हणून कसंही वागणार का? त्यात वाईट काय आहे? ती मला आधीपासून आवडते, तिलाही मी आवडतो, म्हणून आम्ही सुख घेतो, त्यात वाईट काय? मी आवडत नाही तर लग्न कशाला केले?" ती रागात म्हणाली. तेव्हा मिठीत आवडत तो म्हणाला, "तू आवडतेस म्हणून तर लग्न केले, मग तरी दुसरी बाई कशाला पाहिजे?" तिने सवाल केला. तो निर्लज्जपणे म्हणाला, "घरचे खाऊन कंटाळा येतो, मग हॉटेलचे खाल्ले की चव येते. होय का? मग मला पण हॉटेलचे खाऊ वाटले तर?" तो बोलला, "खा ना, माझा फुल सपोर्ट आहे. लपवायचं काय त्यात? जवानीची मजा आता नाही घ्यायची तर कधी घ्यायची?" असं बोलत तो तिच्या कवळ्या अंगाचे मर्दन करू लागला. ती नवयौवन होती. काही वेळातच ती उत्तेजित झाली. पाहता पाहता दोघेही विवस्त्र झाले आणि मनसोक्त सुखाचा आनंद लुटू लागले. नवऱ्याचे बोलणे ऐकून तिच्यात एक वेगळाच उन्माद आला. तिच्या नजरेसमोर त्यांच्या शेतात काम करणारा कोवळा पोरगा फिरू लागला. मजूर असणारा 18-19 वर्षाचा नवतरुण त्यांच्या शेतात काम करत होता. शेतात राबताना घामाने भिजलेले त्याचे शरीर तिचे लक्ष वेधून घेत होते. पिळदार टणक स्नायूचा तो तगडा देह तिला खुणावत होता. पण ती संयम ठेवून होती. आता तिच्या पतीकडून परवानगी मिळाल्याने तिला लाजण्याचे काही कारण नव्हते. 2 दिवस कसे तरी काढले आणि तिने मनातील गोष्ट पती विकासला बोलून दाखवली. आता तो चिडणार असं तिला वाटत होतं. पण तो तर खुश झाला. तिला म्हणाला, "शाबाश, मला अशीच बायको पाहिजे होती. तू बोललीस का त्याच्याशी?" पतीच्या या बोलण्याने तिची भीड संपली. तिने मानेनेच नकार दिला. त्यावर तो म्हणाला, "पटव त्याला. तू इतकी देखणी आहेस की तुला कोणीच नकार देणार नाही. तुमचं जमलं की सांग मला, मी करतो व्यवस्था." पतीच्या व्यभिचाराला खतपाणी घालणारा हा नवरा किती नीच पातळीवर गेला होता हे दिसून येते. दीक्षाने त्या तरुणाबरोबर नजरेचा खेळ सुरू केला. तो तरुणही तिच्या जाळ्यात अडकत गेला. शेतातील घर हे त्यांच्या भेटण्याचे ठिकाण बनले. आता दीक्षा आणि तो तरुण दोघेही एकत्र आले होते. चोरीछुपे त्यांचे संबंध फुलू लागले. पण मोकळेपणाने संबंध करण्यात अडचण येत होती. तिने हे पतीला सांगितले तेव्हा त्यानेच शेतातील घरात सगळी व्यवस्था करून दिली. एका रात्री तो एक बाई घेऊन आला तर दीक्षा आणि शेतातील मजूर एकत्र आले. पती परस्त्रीबरोबर तर पत्नी परपुरुषाबरोबर संबंधास तयार झाली. लाजलज्जा सोडलेले हे तरुण जोडपे आता व्यभिचाराच्या विळखात सापडले होते. 2 खोल्यामध्ये दोघांचा व्यभिचार रंगात आला होता. पती पत्नीतच कसली भीड नसल्याने त्यांना अडवणारे कोणीच उरले नसल्याची स्थिती होती. त्यांचा हा खेळ आता राजरोज सुरू झाला होता. विकास आणि त्याची दीक्षा दोघांच्याही प्रेम प्रकरणाची गावभर चर्चा सुरू झाली होती. पण ते कोणालाच जुमानत नव्हते. एकमेकांच्या संमतीने त्यांचे संबंध सुरू होते. साहजिकच त्यांच्या या गैरवर्तनाची चर्चा गावात सुरू झाली होती. आपला मुलगा आणि सुनेच्या वर्तनामुळे गावात कुटुंबाची बदनामी होते, आपल्याला समाजातून हाकलून देतील अशी चिंता विकासची आई ललिता हिला सतावत होती. तिने अनेकदा सून दीक्षा हिला समजावून सांगितले. अनेक वेळा टोमणे मारले, टोचून बोलून पाहिले. मुलगा विकास याला समजावून सांगितले. मात्र दीक्षा व विकास हे दोघेही मौजमज्जा करण्यापासून परावृत्त होत नव्हते. त्यामुळे ललिता ही विचारात पडली. मुलगा आणि सून ऐकत नसतील तर ते नसलेलेच बरे असं तिला वाटू लागलं. त्या दोघांचा जीव घेतला ते या जगातच राहिले नाही तर आपली बदनामी होणार नाही
असं तिला वाटत होतं. हे सगळं तिने भाऊ रामला सांगितले तेव्हा तोही तयार झाला. त्याने या कामासाठी नोकर चमन खान याला पैशाचे आमिष दाखवून सहभागी करून घेतले. ललिता आणि राम हे बहीण भाऊ प्लॅन करणार आणि त्याप्रमाणे चमन खानने पुढचे काम करायचे असे ठरले होते. गेल्या 2 महिन्यापासून त्या दोघांना मारण्याचा कट रचला जात होता. योजनेचा एक भाग म्हणून त्यांनी विकास आणि दीक्षा यांना अपघात करून पाण्यात बुडवून मारण्याचा प्लॅन केला, पण तो अयशस्वी ठरला. रामने गेल्या महिन्यात भाचा विकास आणि पत्नी दीक्षा यांना मारण्यासाठी स्वस्त दरात सेंट्रो कार खरेदी केली आणि त्यांना ठार मारण्यासाठी पिस्तूल खरेदी केली. त्यानंतर खून करण्याच्या ठिकाणची रेकी करण्यात आली. तसंच कार चालक चमन खान या कटात सामावून घेतला. हे काम करण्यासाठी त्याला पैशाचे आमिष दाखवले. त्यानंतर राम आणि चमन खान यांची गडीभजना मासलपूर आणि रस्त्याच्या कडेला सहज अपघात होऊ शकतील अशा अनेक भागांची पाहणी केली. सुमारे 6-7 दिवसापूर्वी राम आणि चमन खानला त्यांच्या सेंट्रो कारने आग्रा येथील संथा जिल्ह्यातील विकासच्या गावी पाठवले. तिथे चमन खानने विकास खान आणि दीक्षा यांना सेंट्रो कारच्या अपघातात मारण्याची योजना आखली, परंतु जागेअभावी ते अपघातातून बचावले. त्यानंतर राम आणि चमन खानशी फोनवर बोलून नवा प्लॅन सांगितला. विकास आणि दीक्षा यांना कैलादेवीच्या दर्शनाच्या बहाण्याने घेऊन जा, वाटेत भेटू असं त्याने सांगितलं. त्यावरून चमन खान यांनी विकास आणि दीक्षा या दोघांना कैलादेवीच्या दर्शनाच्या बहाण्याने 29 सप्टेंबर रोजी संथा गावातून बाहेर काढले. ते कैलादेवीकडे निघाले. ही माहिती त्याने रामला दिली. विकास आणि दीक्षा यांनी त्याच संध्याकाळी कैलादेवीचे दर्शन घेतले आणि ठरल्याप्रमाणे चमन खान रात्रीच त्या दोघांना घेऊन मासलपूर भागाकडे निघाला. दुसरीकडे प्लॅननुसार काका राम हा इको कार आणि शस्त्रे घेऊन मासलपूर येथून त्याच्या गावी रवाना झाला होता. मासलपूर शहरापासून थोडे पुढे असलेल्या खेडा वळणावर राम इको कार घेऊन उभा होता. तेथे चमन खानने कार थांबवली. तो रामकडे गेला. त्याने चमन खानला पिस्तूल व काडतुसे दिली. चमन खानने प्लॅनप्रमाणे विकासला ड्रायव्हरच्या सीटवर बसवले होते आणि स्वतः समोरच्या पॅसेंजर सीटवर बसले. विकास हा कार चालवत राहिला आणि प्लॅननुसार चमन खान विकासला बाजूने गोळ्या घालणार होता, मात्र त्याला ते जमले नाही. भोजपूर गावच्या पुढे काही अंतरावर चमन खानने काहीतरी निमित्त करून विकासला गाडी थांबवायला सांगितले. तो गाडीतून उतरला आणि गाडीच्या बोनेटच्या दिशेने निघाले. पाठोपाठ राम इको कार घेऊन येत होता. त्याने थोड्या अंतरावर गाडी थांबवली. चमन खानकडून काम झालं नसल्याचा अंदाज आल्याने राम हा स्वतःच शस्त्र घेऊन कारजवळ गेला. त्याला पाहून चमन खानला धाडस आले. तोही कारजवळ गेला. एकाच वेळी दोघांनी मिळून विकास आणि दीक्षा यांच्यावर गोळीबार केला आणि त्यात त्या दोघांचाही मृत्यू झाला. विकास आणि दीक्षा यांचे मृतदेह सेंट्रो कारमध्ये सोडून ते पसार झाले. कोणताही पुरावा मागे उरला नव्हता, कारण कार विकास चालवत होता. निर्जन ठिकाणी कोणी पाहणारे नव्हते, CCTV नव्हते. त्यामुळे दोघांच्या खुनाचे बालंट दुसऱ्या कोणावर तरी येणार असा मारेकऱ्यांचा कयास होता. पण तसं झालं नाही. मंदिर परिसरात विकास आणि दीक्षा यांच्यासोबत चमन खान दिसला होता, जो कारचा चालक म्हणून काम करत होता. तो या कारचा चालक असू शकेल. तो विकास आणि दीक्षा यांच्यासोबत असावा असा पोलिसांचा अंदाज होता. पण घटनेवेळी तो कुठे गेला या विचाराने पोलीस त्याला ताब्यात घेतले. येथेच हा गुंता सुटला. त्याने सगळी हकीकत पोलिसांना सांगितली. सारा घटनाक्रम उघड झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी विकासची आई ललिता, मामा राम आणि नोकर चमन खान यांना अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. धन्यवाद.